जळगाव जिल्हा कारागृहामध्ये तृतीयपंथीय बंद्यांकरिता उत्तर महाराष्ट्रातील पहिलं बॅरेक बांधण्यात आलं आहे। तर जळगाव जिल्हा कारागृहात वर्ग 2 मध्ये पुरुष बंद्यांकरिता 2 नवीन बॅरेक बांधण्यात आले आहेत। या कारागृहाची बंदी क्षमता 200 इतकी असून यात प्रत्यक्ष 524 बंदी बंदिस्त आहेत। नवीन बॅरेकच्या बांधकामामुळे कारागृहामध्ये 60 बंदी सामावून घेईल इतकी नवीन वाढीव क्षमता निर्माण झालेली आहे। या बॅरेक बांधकामाचे उद्घाटन कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते। या जिल्हा कारागृहाकरिता जिल्हा नियोजन समितीकडून एकूण 1,10,80,213 रुपये निधी प्राप्त झाला होता, ज्यात पुरुष बंद्यांकरिता 2 नवीन बॅरेक 73,77,514 रुपये व तृतीयपंथी बंद्यांकरिता 1 बॅरेक 37,02,699 रुपये खर्च करून बांधकाम करण्यात आलेले आहे। तसेच कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेकरिता 4 वॉच टॉवर, मुख्य प्रवेशद्वार, स्वयंपाकगृह, रंगरंगोटीची कामे प्रगतीपथावर असल्याने डॉक्टर जालिंदर सुपेकर यांनी कामाची पाहणी करून कामे तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत। वर्षा लोहार यांचा रिपोर्ट V1 लाईव्ह जळगाव।